नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदाना त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेला आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदाना त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेला आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदाना त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेला आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे।
प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेला आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेला आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेला आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे।
सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदाना त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदाना त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदाना त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे।
तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकत्र आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकच आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकच आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकच आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदार त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेलं आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी
81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकच आहे। सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदाना त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेला आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाचे 43व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा चित्रपटाची क्रेज प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहे। 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवलेली आहे। प्रदर्शित होऊन 43 दिवस झाले असले तरी चित्रपट दररोज कोट्यावधीची कमाई करताना दिसत आहे। अधिकृत आकड्यानुसार बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 5व्या आठवड्यात 585 कोटी 81 लाख रुपये कमवलेले आहे। यात हिंदी आणि तेलुगू दोन्हीचा संग्रह एकच आहे। सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या आठवड्यात 16 करोड 3 लाखाची कमाई केलेली आहे। विकी कौशिकच्या चित्रपटाने 6व्या आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 702 कोटी 11 लाखाची कमाई केलेली आहे। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट संभाजी महाराजांची कथा आहे। या चित्रपटात विकी कौशिकने संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली आहे। तर रश्मिका मंदाना त्यांची पत्नी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे। औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नानेही चाहत्यांना खूप प्रभावित केलेला आहे। याशिवाय दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे।